सांगितलेले आहे की मी तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन करणार आहे। सखोलता एक 3 ते 4 तास बोलल्याशिवाय सापडत नाही, त्याच्यामुळे तयारी ठेवा की तुम्हाला 4 तास बसावं लागणार। आता सरांनी सांगितले की अष्टप्रहर तुम्हाला जागरूक राहायचंय, म्हणजे 3 तासाचा एक प्रहर असेल तर 3 8 24, बरोबर? म्हणजे 24 तास तुमच्या आऱ्या असा जागरूक पाहिजे। तर आता मी त्याच्यातला एक प्रहर काही तुम्हाला सोडणार नाही। सन्माननीय विचारपीठावर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, हिंदी विभागाचे आणि NSS विभागाचे ज्यांनी धुरा समर्थपणे पेललेली आहे ते भगत सर, तसेच दुसरे उपस्थित असलेले मार्गदर्शक, विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्याप्रती प्रचंड तळमळीनं काम करणारे कानडे सर, आताच ज्यांनी विद्यार्थ्यांना NSS काय आहे आणि तुम्ही त्याच्याप्रती काय करू शकता, लॉकडाऊनच्या दरम्यान कालावधीमध्ये सुद्धा स्वयंसेवकांनी काय जबाबदारी पाळलेली आहे ह्याचे संदर्भ देत, पार इतिहासातले उदाहरणं देत आता खूप खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केलं ते आमचे दुसरे मार्गदर्शक चावरे सर, मराठीच्या महाजन मॅडम आणि समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व विद्यार्थी, NSSचे प्रतिनिधी असलेले पल्लवी। माझ्या समोरचा विषय आहे तो म्हणजे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान। या विषयाला 4 बाजू आहेत। 4 कशा आहेत? जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या पुढे संत आहे, संतावरच एवढं काही बोलता येईल। त्याच्यानंतर ते पुन्हा गाडगेबाबा आहेत। जन्म गरिबीमध्ये झाला, वाट्याला प्रचंड अन्याय आला, परदेशी अनाथपण असताना सुद्धा, विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या पायऱ्या चढल्या नसताना सुद्धा आज एका विद्यापीठाला ज्यांचं नाव आहे ते म्हणजे गाडगेबाबा। पुन्हा स्वच्छता आहे। स्वच्छतेवर आज जगभरामध्ये सर्वात मोठा प्रश्न स्वच्छतेचा आहे आणि पुन्हा अभियान आहे। मग ते अभियान कसं असावं, कसं नसावं, कसं झालेलं आहे, कसं नाही, शासनाचं कसं, लोकांचं कसं, म्हणजे एकंदरीत ह्या 4ही बाजूने जर जायचं म्हणलं तर आजची महाशिवरात्र इथं तुमचा उपवास होणार आहे। एकदा काय झालं होतं, एकदा शाळा भरली होती, शाळेमध्ये शाळेचा शिक्षक चित्रकलेचा तास, त्या चित्रकलेच्या तासाला तुमच्या एवढेच उपस्थित असलेले मन लावूनचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना कानडे सर सारखे सर होते, त्या सरांनी सांगितलं की तुम्ही कोंबडीचं चित्र काढा, पक्ष्याचं चित्र काढा, प्राण्याचं चित्र काढा। विद्यार्थी हुशार होते, संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यासारखं त्यांनी चित्र काढले। त्याच्यामध्ये एक हुशार विद्यार्थी होता, त्याने काय केलं, खुराड्याचं चित्र काढलं आणि बाजूला लिहिलं की कोंबडी खुराड्यात आहे। आता सगळ्याचे चित्र जमा केल्यावर कुणी चिमणीचं काढलंय, कुणी कावड्याचं काढलंय, कुणी गरुडाचं काढलं होतं। आता ह्याचं बघितल्यावर त्या बंड्या नावाच्या विद्यार्थ्याचं चित्र बघितलं, चित्र खुराड्याचं, बाजूला लिहिलं की कोंबडी खुराड्यात आहे। मग आता आमच्यासारख्या CLBच्या प्राध्यापकांना कळलं ना पास करावं का नापास करावं। मग आम्ही नेलं ते कानडे सरकडे विषय। सर म्हणाले काही हरकत नाही, आणि एकदा त्याला मी शेरा देतो, म्हणजे जोपर्यंत बंड्याची कोंबडी खुराड्याच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत बंड्याला मार्क काही म्हणजे विद्यार्थी म्हणून विद्यार्थी किती असतात आणि त्याच्यापेक्षा शिक्षक किती असतात हे मला तुम्हाला सांगायचं होतं। आता युवा आपण गाडगेबाबांविषयी सांगताना स्वच्छता अभियानाच्या अगोदर ते व्यक्ती म्हणून किती महान होते आणि त्यांनी समाजामध्ये परिवर्तन करत असताना, कुठलेही साधनं सुविधा नसताना, मार्गदर्शन नसताना, ज्यांचा शब्दच आहे की माझा कुणी चेला नाही आणि माझा कुणी गुरु नाही, म्हणजे जे स्वतःला कुणाचा चेला म्हणून घेतला नाही आणि कोणा गुरुकडे जाऊन त्यांनी शिकलेलं नाही, परंतु विज्ञानवाद ज्यांच्या जगण्यात होता, परिवर्तनवाद ज्यांच्या विचारात होता, कष्ट ज्यांच्याकडे होतं, मानवता हा धर्मच ज्यांनी मानलेला होता, आणि गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असं म्हणून गावच्या घाणीसोबतच डोक्यामधल्या वाईट विचाराची घाण साफ करून समाजाचं प्रबोधन करण्याचं कंकण ज्याने हातात बांधलं होतं, त्या महापुरुषाबद्दल आज आपल्याला त्यांच्या स्वच्छता अभियानाबद्दल बोलायचं। बघा, शासनाला काहीतरी योजना राबवायच्या असतात, पण त्या योजना राबवत असताना त्या योजनेला नावं कुठले द्यावेत? नाव गाडगेबाबांचं दिलं, अर्धी योजना इथे यशस्वी झाली सर। म्हणजे शासनाला पुन्हा सांगावं लागलं नाही की इथं तुम्हाला काय करायचं, म्हणजे नगर परिषदेपासून म्हणजे महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्यांनी सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला। त्या माणसांनी गरिबीमध्ये दिवस घातले असतील, त्या माणसाच्या शब्दावर लाखो करोडो पैसे उभारत होते,
परंतु स्वतःला चष्मा घेताना चष्म्याचं बिल फक्त 50 रुपये होऊ लागलं होतं, तरी गाडगेबाबांनी ते बिल दिलं नाही. ते म्हणाले एवढं बिल देऊन मला चष्मा लावून काय करायचं. म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक गरजा भागवताना स्वतःच्या गरजेसाठी ज्यांनी समाजाचा पैसा खर्च केला नाही, त्याच्या एवढा निस्वार्थी माणूस, निरागस माणूस, निष्पाप माणूस आणि समाजसेवेसाठी खरा तत्वप्रधान असलेला दुसरं व्यक्तिमत्व नाही. गाडगेबाबा अमरावती जिल्ह्यामध्ये शेडगाव नावाच्या गावामध्ये जन्माला आले. वडील वेसनामध्ये गेले होते, गरिबी होती. आजूळमध्ये जावं लागलं आईला आणि त्यांना. आजोळामध्ये लहानाचे मोठे झाले. तिथे काबाड कष्ट करत असताना शेतातले कामं करताना मामाची शेती एका सावकाराकडे गिरवी होती. तो सावकार वसुलीला आला. सावकाराच्या पुढे बोलायची कुणाची हिंमत नसायची. पण ह्या तरुणानं, डेबोजी नावाच्या तरुणानं त्याला जाब विचारला, तुझा हिशोब दाखव, तुझे कागद दाखव. ते म्हणलं तू आम्हाला कागद विचारतोस का म्हणून दाब द्यायला अंगावर धावून आले. तुम्ही माझ्या अंगावर धावून येताव का, तुमचं बघतो म्हणून हे धावून गेले. मग मात्र ते पळून गेले. पळून गेल्यावर बाकीच्यांना हिंमत आली की आपण प्रतिकार करावा लागतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीला प्रतिकार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमच्यावर भीतीचं सावट घालवत असते. आणि डेबूजीने तिथून जो प्रतिकार सुरू केला आणि गावामध्ये त्यांच्या धार्मिक वातावरण होतं. एक साधू गावात आले होते. त्या साधू सोबत त्यांना भजनाची आवड लागली. पण एक दिवस ते साधू न सांगता गायब झाले. त्या साधूला शोधत शोधत गाडगेबाबा सुद्धा गेले. 10 ते 12 वर्ष ते कुणाच्याही नजरेस आले नाहीत, कुणाच्याही संपर्कात आले नाहीत. पण त्याच्यानंतर जे दिसले ते एका नदीवरचा घाट बांधताना दिसले होते. तो घाट कशासाठी बांधत होते, कारण आपल्याकडं पूर्वीच्या ज्या काही संस्कृती, म्हणजे तुम्ही रशियाची काढा, इजिप्तची काढा, सिंधू संस्कृती काढा, ह्या सगळ्या नदीच्या किनारी वसलेल्या आहेत. म्हणजे आज सुद्धा नदीच्या जवळ गावं दिसण्याचे कारण तिथं पाण्याची आणि शेतीची व्यवस्था होत होती. म्हणजे कृषी संस्कृतीपासून आजच्या संगणक संस्कृतीपर्यंत आपण ही जी प्रगती बघतो ही प्रगती शिक्षणानं झालेली. आणि शिक्षण जर गुणवत्तेचं असेल तर तुम्हाला जगामध्ये यशस्वी होण्यावाचून कुणीही अडवत नाही. म्हणून बाबासाहेबांसोबत वावरत असताना सुद्धा गाडगेबाबांनी ही माणूस खरा चांगला काम करत आहे म्हणून वाकून कमरपासून पाया पडले होते बाबासाहेबांच्या. कर्मवीर जेव्हा माळरानावर सातारच्या गोरगरिबाच्या लेकराला उचलून घेऊन रेल्वे स्टेशनवरून झोपडपट्टीतून आणून त्यांच्यासाठी शिक्षणाची गंगा उभा केली, त्यावेळेला त्यांच्या रयत शिक्षण संस्थेसाठी ह्यांनी लाखोचा निधी उभा करून दिला. फिरत फिरत एकदा पंढरपूरला गेले होते. लोक म्हणायचे पंढरपूरचा पांडुरंग सर्वांना पावतो. पंढरपूरच्या दिंडी जाताना लाखो लोक जातात, कारण ती दिंडी समतेचं प्रतीक आहे. तिथं कुणी मर्सिडीज कारमध्ये बसून येत नाही, कुणी स्वतःची श्रीमंती दाखवायला येत नाही. वारकऱ्यासोबत सगळे पायी जात असतात आणि पंढरीच्या दरबारामध्ये सगळे समान असतात. हा जो समतेचा संस्कार होता तो वारकऱ्यांमध्ये होता. परंतु तरी सुद्धा गाडगेबाबा हे मंदिरात न जाता बाहेरूनच उभारून बघायचे. आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की बाहेरून येणारे शेकडो हजारो किलोमीटर प्रवास करून त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, संत चोखामेळा नावाची धर्मशाळा त्यांनी बाबासाहेबांना सोबत घेऊन उभा केली. आणि एवढी उभा केली, मुंबईमधल्या उद्योगपतींनी पैसे दिले. ते पैसे देत असताना तिथल्या व्यापाऱ्यांना वाटलं की हा माणूस एवढं उभा करतोय, मग ट्रस्टवर येईल ह्या माणसाला. नाही, ट्रस्टवर सुद्धा आले नाही. मग ते नाशिकला त्यांनी धर्मशाळा उभा केल्या, आळंदीला उभा केल्या, पंढरपूरला उभा केल्या. आणखी सुद्धा त्यांचा वृद्धाश्रम चालू, त्यांच्या मूळ गावात त्यांच्या शिक्षण संस्था चालू. पण नात्यातल्या एकालाही त्यांनी बॉडीवर ठेवलं नाही का स्वतः त्याच्यावरती आले नाही. कारण त्यांना माहिती होतं की असं जर केलं तर आपण त्याचा लाभ घेऊ आणि तिथून स्वार्थ जागा होतो. म्हणजे जर स्वार्थ होऊ द्यायचा नसेल तर कुठला अधिकार आणि कुठले पद घ्यायचे नाही. हा जो विचाराचा त्यांचा जो क्रांतिकारक निर्णय होता, त्या निर्णयानं 2 मुली, त्या 2 मुलीला सुद्धा त्यांनी कुठल्याही संस्थेमध्ये रिकमेंड केलं नाही. म्हणजे तत्व स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणताना कळतं की त्या तत्वाची ताकद किती आहे. कारण बोलणारे भरपूर समाज सुधारक होतात, कृतीमध्ये आणणारे कमी असतात. गाडगेबाबा कृतीत आणणारे होते. जन्मानं त्यांचं नाव डेबोजी होतं, पण त्यांनी जे अंगावर वस्त्र घालत होते ते फाटक्या तुटक्या चिंध्या होत्या आणि त्याच्या डोक्यावर गाडगं होतं. ते गाडगं घेऊन फिरणारे बाबा का, म्हणून त्यांचं नाव गाडगेबाबा पडलं होतं. म्हणजे गाडगेबाबा नाव पडण्याचं कारणच ते गाडगं घेऊन फिरायचे म्हणून त्यांचं नाव गाडगेबाबा पडलं. ज्याने अंगावर चिंतकं घातले त्यांच्या विद्यापीठे बनले. मग आज विचार करा, तुम्ही आम्ही ग्रॅज्युएशनचं शिक्षण शिकतो, जीवनाचे प्रश्न सोडवताना आपल्याला त्याचं गांभीर्य किती आणि आपण आपली जबाबदारी पार पाडताना त्याला सक्षम किती बनतो. म्हणजे ज्याला वर्गामध्ये बसून शिक्षण घेता आलं नाही, आज त्यांच्या नावानं अमरावतीला विद्यापीठ आहे. महाराष्ट्र शासनाची स्वच्छता नावाची अभियान ही संकल्पना चालते. म्हणजे माणसाचं कर्तृत्व
कर्म महत्वाचं असतं, कार्य महत्वाचं असतं आणि ते कार्य संत गाडगे बाबांचं होतं. आता युवा आपण अभियानाकडे, तुम्ही NSSचे विद्यार्थी आहात, तुमच्याकडे बघणाराचा दृष्टिकोन, हे लेकरं शाळेचा अभ्यास करून सुद्धा काहीतरी देशासाठी गावासाठी करायचंय म्हणून तुमच्याकडे बघत असताना त्यांनी एका आदरानं आणि विश्वासानं बघत असतात. त्यावेळेला तुम्ही वर्तन कसं करता, बोलता कसं, वावरता कसं, ह्या सगळ्या गोष्टीवरनं संभाजी महाविद्यालयाचा आणि नांदेड विद्यापीठाचा मूल्यांकन होत असतं. NSS मध्ये सर राज्य पातळीवर मुंबईला आणि औरंगाबादला त्यावेळेला जाता आलं. विजय कुलकर्णी म्हणून औराद शेजारीचे आपल्या लातूर जिल्ह्याच्या आणि नांदेड विद्यापीठाचे NSS समन्वयक होते. सरच्या वागण्यात वावरण्यात विद्यार्थ्यांच्या प्रती आणि NSS प्रती हा प्रचंड मोठा बांधिलकी असलेली दिसून येते. आज महाशिवरात्री सारखा सण असताना सुद्धा तुम्ही सगळेजण इथं आहात, उपस्थित होऊन महाजन मॅडम असतील, भगत सर असतील, कानडे सर असतील, उन्हात आलेले चावरे सर असतील, फक्त कशासाठी तर आपल्याला समाजासाठी या राष्ट्रासाठी काहीतरी करायचं. काहीतरी करणं म्हणजे काय असतं हे ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळतो. कारण ज्या दिवशी आपल्याला जीवन समजलं त्या दिवशी आपण निर्भय बनायला लागतो. ज्या दिवशी आपण स्वाभिमानी होऊ त्या दिवशी आपली अस्मिता जागी व्हायला लागते. आणि NSS मधून समाजाला, देशाला, राष्ट्राला तरुणांची गरज आहे. म्हणूनच की काय फासावर जाणाऱ्या भगतसिंगांनी विचार केला नाही की पुढे माझं लव्ह मॅरेज होईल का, माझा संसार होईल, मला या देशाचं कुठलं मंत्रीपद भेटेल. नाही, त्यांना त्यावेळेला वाटलं की ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये माझ्या भारत मातेनं किती दिवस पारतंत्र्यात राहायचं, म्हणून ही आंध्री आणि बहिरी झालेली ब्रिटिशांची सत्ता जागी करायची. म्हणून दिल्लीच्या संसदेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोटचा आवाज केला, कशासाठी केला, न्यायालयात त्यांना विचारण्यात आलं. त्यांचं म्हणणं की आमच्या स्वातंत्र्याचा आवाज तुमच्या कानापर्यंत आणि लंडन पर्यंत गेला पाहिजे म्हणून आम्ही तो आवाज केला. त्या भगतसिंगासारखा युवा तुमच्या आमच्या मनामध्ये बसला पाहिजे. गाडगे बाबाचा समाजवाद, गाडगे बाबाचा विचार तुम्ही आम्ही स्वीकारला पाहिजे आणि मग तुमच्या आमच्या जीवनाला NSS मधून पैलू पडतील. तुम्ही आम्ही घडूही, पण ते घडल्यानंतर देशासाठी आणि समाजासाठी तुम्हाला काम करता येणं महत्वाचं आहे. शेवटी एक कवी असं म्हणतो की मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना. मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना. कोण तिनं जात ज्यांचा, कोण ताना धर्म ज्यांना, दुःख विजले दोन आसरू माणसाचे माणसांना. दुःख विजले दोन आसरू माणसाचे माणसांना, म्हणजे माणसाने माणसाला दोन आसरू द्यावं, तेही माणुसकीचे द्यावं. म्हणून माणुसकीचा धर्म सांगणाऱ्या गाडगे बाबाच्या स्वच्छता अभियानमध्ये गावच्या ग्रामपंचायतीपासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत या सगळ्यांनी एक उपक्रम राबवला की आपल्याला स्वच्छता करायची. मग ते हागणदारी मुक्त असेल, घाण मुक्त असेल, नाला मुक्त असेल, ही सगळी स्वच्छता कसं तर त्याच्यातून आरोग्य तुमचं आमचं चांगलं राहतं. त्याच्यातून होणारे जे काही साथीचे आजार आहेत ते आजार होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा विधायक आणि आरोग्यपूर्ण विचार आहे. तो विचार तुम्हाला पोहोचवता यावा हाच या प्रसंगी तुम्हाला सांगतो. महाशिवरात्र आहे, महादेवालाही तुमची काळजी आहे. मीही तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. जास्त ताणून न घेता मला सरांनी, भगत सरांनी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल सरांचे आणि तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.